खरं म्हणजे सगळे जे काही बोलतायत ते त्यांच्या भावना व्यक्त करतायत आणि यातून आपल्याला जो धडा घ्यायचा आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला बऱ्यापैकी स्ट्रॉंग सगळ्यांना करावी लागणार आहे. आपल्याकडं यंत्रणा सगळ्या अस्तित्वात आहेत, परंतु त्याची जी तालीम करायला पाहिजे ती आपण करत नाहीये हम्म, वेळच्या वेळी. त्याच्यामुळे ह्या यंत्रणा थोड्याशा गंजल्यासारख्या झाल्यात का काय असं मलाही आता वाटू लागलेलं आहे. हम्म, मी आता प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्थेसोबत काम करतोय. बरं. तर बेसिकली तीन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. हम्म, हम्म, एक म्हणजे ज्या गाडीतून हा माल जातो ती गाडी, तिची कंडिशन, त्याच्यानंतर जे चालक ह्या वाहनं चालवत आहेत ते, हम्म, आणि तिसरं जे जो माल आहे त्या भरणाऱ्या कंपन्या, हम्म, पाठवणाऱ्या आणि ज्यांच्यापर्यंत हा माल पोचतो त्या, हम्म, यामध्ये रूट सर्वे होणं, कोणत्या रूटनी हा माल जाणार आहे. हम्म, आणि गंमत म्हणजे आपण सगळ्यांनी उल्लेख केला की टँकर टँकर, तर हा टँकर जो आहे हा बुलेट टँकर आहे. हम्म. त्याला चेसिस नसते, ओके. त्याच्यामुळे त्याच्या बॅलन्सिंगचा इश्यू असतो हम्म. बऱ्यापैकी. त्यामुळे घाट त्यामुळं रस्त्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो. घाट रस्त्यावरती त्याला किती स्पीडने चालवायचा, हम्म. अचानक ब्रेक मारू नये, याचं विशेष प्रशिक्षण चालकांना देणं गरजेचं आहे. आणि आजची जर परिस्थिती आपण विचारात घेतली तर ज्या पद्धतीने आपण चालकांशी वागतो किंवा त्यांना जे पेमेंट मिळतात हम्म. त्या हिशोबात स्किल्ड आणि अनुभवी शिकलेली माणसं या क्षेत्रामध्ये यायला उत्सुक नाहीयेत. त्याचप्रमाणे या नाही, पण ते अशा बरोबर आहे प्रकार सर, ते बरोबर आहे तुमचं. सामाजिक विषय म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. पण आजचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटचा. आता दुर्दैवानं सगळ्या काळजी घेऊनही जर अपघात झालाच तर पुढे काय, हा सवाल आहे ना. काही एसओपी नाही आहेत बरोबर आहे, का? पण म्हणजे प्रोपिलिन गॅस सारखी गळती झाली तर काय एसओपी आहेत आपल्या? प्रिपरेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारचे अपघात घडू नये यासाठी. आणि आज सुद्धा मी या रोडवरनं आज प्रवास केलेला आहे. केमिकलचे बरेचसे टँकर अगदी एका पाठोपाठ एक सोडलेले दिसून येत आहेत, चाललेले हम्म, किंवा थांबलेले. तर यांच्यामध्ये किती अंतर असावं. कंपन्यांमधनं बाहेर पडताना सुद्धा त्यांची माळ लागल्यासारख्या त्या सोडू नयेत. हम्म, विशेष करून आता पेट्रोलियमच्या कंपन्या आहेत. हम्म. तर ह्या सुद्धा एसओपी आपल्याला आता पुन्हा एकदा नाही, ठरवणं बरोबर आहे. फक्त माझा गरजेचं आहे. तुम्हाला स्पेसिफिक खूप प्रश्न आहे की प्रोपिलिन गॅसची जर गळती होत असेल किंवा तत्सम ज्वलनशील गॅसची, दुसऱ्या कुठल्याही, प्रोपिलिन काय एकटाच ज्वलनशील गॅस बरोबर. नाहीये, अशा कुठल्याही गॅसची गळती होत असेल, महामार्गावरती गळती झाली, काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत? खरं म्हणजे नायसर ग्लोब नावाची एक संस्था ह्या सगळ्या कंपनीच्या वतीनं काम करत आहे.